का आलायस तू इथे? आज मी माझ्यासाठी नाही, हिच्यासाठी तुझ्याकडे भीक मागायला आलोय. हे बघ गौरांग, तू तू इथून आई प्लीज, इतके वर्ष फक्त दादा सांगतोय तेच करत आलीस, त्याचंच ऐकत आलीस. अगं आयुष्यात फक्त एकदा मी सांगतोय तसं कर. अरे हो, पण दादा देवदर्शनाला नाही गेला. ठीक आहे, आम्ही निघतो. काय सत्यजितला महत्वाचं काम निघालं म्हणून तो पुण्याला गेलाय तातडीनं. ठीक आहे, तू हिला एखादा घास भरव, म्हणजे आम्ही या घरातून जायला मोकळे. असं कसं जाणार? तुम्ही थोडा वेळ बसा, मी गोड करते काहीतरी खायला. नाही नको, जायला हवं. नाही असं कसं, तुम्ही थोडा वेळ बसा, मी गोड करते काहीतरी खायला, मग आपण निवांत बोलू. चालेल ना? जाऊ नका, मी आलेच. कुठं का? सत्यजितच्या रूम मध्ये हे ठेवायला चालले. संपलेलं पाहिलं तर चिडायचं उगीच. आता तुला बघून जसं तो नाचत उड्या मारत कौतिकच करणार जणू. का आत्या, मला त्याच्या रूम मध्ये जायची परमिशन लागत नाही. ये बघ प्रिया, उगच भांडणाला अवतान देऊ नकोस. मला मंजिरीने स्वतः परवानगी दिली. असं त्याच्या रूम मध्ये कधीही जायची आणि त्याला काय हवं नकोय ते बघायची. ते कसं काय? आणि सत्यजित सध्या तिच्या शब्दाबाहेर नाहीये ना, आणि या गोष्टीचा स्वतःसाठी उपयोग कसा करून घ्यायचा हे मला चांगलंच माहिती आहे. अगं पण मंजिरी सहजासहजी तुला देऊन टाकेल तिचा नवरा. मंजिरी भोळी आहे बिचारी, चांगली मुलगी आहे, पण बिचारीचं नशीबच वाईट की ती माझ्या वाट्याला आली. तिचं ठीक आहे, पण सत्यजित त्याला नको असताना आज मी त्याच्या रूम मध्ये जातेच आहे ना. हा, आजचं ठीक आहे ग, पण असं किती दिस? ये बघ, आता सोडून दे हे खूळ. हे खूळ माझ्या बरोबरच संपणार आहे आत्या. आई, काही हवंय का? नाही, तुला मदत म्हणून. अहो नाही, राहू द्या, मी बघते. तुम्ही बसा ना बाहेर निवांत. आणि असंही आता गौरांग भाऊजींशी बोलणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? हो, खरंय तुझं. एकतर तो असा घरी आलाय, असा अचानक. खरं तर मला भीती वाटायला लागली. भीती?
भीती कसली? नाही, तुला नाही कळणार. त्याच्याशी काय बोलावं ते सुचेच ना मला. कळतच नव्हतं. म्हणून तुला मदत करायचं निमित्त केलं आणि आत आले. आई अहो असं काय बोलताय? स्वतःच्याच मुलाशी बोलायची कसली आली आहे भीती? बरोबर आहे तुझं. गौरांची आई म्हणून पटतंय मला हे. पण मी सत्यजितची सुद्धा आई आहे ना ग. तिला नाही पटत आहे. आई म्हणजे मला फार काही माहिती नाहीये, पण तुम्ही असा वेगवेगळा विचार का करताय? मंजिरी, आजपर्यंत सत्यजितच्या शब्दाबाहेर या घरात वारा सुद्धा फिरला नाहीये. म्हणजे मला कलह नकोय ग. आणि सत्यजितला हे कळलं तर तर काय? पण आपण गौरांग भाऊजींना पण समजून घ्यायला नको का? आई नेत्राचं काय? नव्या नवरीची स्वप्न काय असतात हे माहिती आहे मला. आत्ताच घरात आली आहे ती. आणि ज्या घरात आपण आपलं अख्खं आयुष्य काढणार आहोत त्या घरात निदान प्रेमाने स्वागत व्हावं एवढीच अपेक्षा असते मुलीची. आणि तिचा तर आपण अजून सून म्हणून सुद्धा स्वीकार नाही केलेला. तिचा विचार नको करायला आपण. मंजिरी, तुझं सगळं म्हणणं मला पटतंय, पण सत्यजितनं समजून घ्यायला हवं. हे सगळं त्याला पटायला हवं. कसं समजवणार त्याला? मी बोलते त्यांच्याशी. ते एकदा आले की मी बोलते त्यांच्याशी. तुम्ही नका काळजी करू. हॅलो. अच्छा, प्रिया. हाय. वा, अजून तरी आवाज ओळखतोयस. मंजिरीचा फोन लागत नाहीये. ती कुठे? घरातच आहे. का, काय झालं? बोलो तिला फोनवर. सत्यजित, मी माझ्या रूम मध्ये. आता तिला शोधायला बाहेर जावं लागेल. तिला मला फोन करायला. काही निरोप द्यायचा का तुला? मला सांग, मी देते. का आता इतकंही करायची परवानगी नाहीये का? एक काम का नाही करत तू? या घरात ना माझा एक पुतळा बसव. नाहीतरी मला या घरात काही काम नाहीच आहे. निदान येता जाता माझ्या पुतळ्याला हार घालायला तरी. मंजिरीला निरोप दे की मी पुण्याहून 9 वाजेपर्यंत घरी येतोय. काय झालं मंजिरी? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम असं नाही, पण काय आहे की. काय झालं? बोल ना. तुला माझी काही मदत हवी आहे का? प्रिया, अगं गौरांग भाऊजी निघालेत ग जायला. हो, पण मग? नाही म्हणजे त्यांचं असं निघून जाणं मला योग्य नाही वाटत आहे. हे बघ मंजिरी, काहीही असलं तरी त्यांना इकडनं जावंच लागेल. तसं नाही ग, पण त्यांचं नुकतंच लग्न झालंय ना,
आणि स्वतःचं घर सोडून परक्यासारखं दुसरीकडे राहायला लागतंय, चांगलं नाही वाटत आहे. मंजिरी, काहीही असलं ना तरी ते दोघं इथे राहणं शक्यच नाहीये. प्रिया, ऐक ना, मी काय म्हणते, गौरांग भाऊजींना जर आज इथेच राहता आलं तर? मंजिरी, पण सत्यजितच्या इच्छेविरुद्ध कोण जाणार? नाही म्हणजे अगदी तसंच नाही, पण तू बोलून बघ ना त्यांच्याशी, म्हणजे तू कन्व्हिन्स करू शकशील त्यांना. तुझं ऐकतात ते. माझं काय ऐकेल तो? मंजिरी, हे जर खरं असतं ना तर मी स्वतःहूनच बोलले असते, तुला मला सांगायची वेळच आली नसती. पण माझं नाही ऐकणार तो. पण एकदा प्रयत्न करून बघ ना. मंजिरी, आता ह्यापुढे तो तुझं ऐकणार. तू सांगशील तसं वागेल तो, त्यामुळे तूच सांग. मला वाटतंय ग, पण म्हणजे त्यांच्याशी कसं बोलू मी, मला नाही कळत आहे. तुला वाटतंय ना की गौरांग आणि नेत्राने इथे राहावं, मग तू तसा डिसिजन घे ना. कारण हे बघ, आता तू सुद्धा या फॅमिलीची मेंबर आहेस, हो की नाही? हो, मला माहिती आहे, पण मला जरा भीती पण वाटते. नको घाबरू. अरे हो, आणि तसंही सत्यजितचा फोन आला होता. तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांनी मला निरोप द्यायला सांगितलंय तुला. त्यांचा फोन आला होता? हो, त्यांनी सांगितलं तो आज रात्री इथे येणारच नाही, पुण्यातच मुक्काम करणार आहे. काय ठरवलंयस? मग मी सांगते त्यांना, म्हणजे आजचा दिवस इथे थांबा म्हणून. अगं पण मग लवकर सांग, नाही तर निघतील ना ते. हो, हां, मी आलेच.